सोलकढी बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 नारळ फोडून घेतले, त्याचे काप करून घेतलेले आहेत। अर्धी वाटी आपल्याला कोकम आगळ घ्यायचा आहे। जर कोकम आगळ नसेल तर आमसूल भिजत टाकायचे आणि ते मिक्सरला वाटून त्याचं पाणी तयार करून घ्यायचं, ते त्याच्यात टाकायचं। आणि मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर लागेल, 1 छोटा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा आपल्याला साधं मीठ, आणि मी 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या आणि आल्याचे 2-3 छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी जिरे घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरला हे खोबऱ्यामध्ये पाणी टाकून याचं दूध काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला खोबऱ्याचे दूध काढायचे आहे मिक्सरला लावून। मग मी आता याच्यात टाकून घेत आहे खोबरं। त्यातच आपल्याला हे लसूण आणि मिरची आलं हे टाकून द्यायचं त्यात, आणि जिरे टाकून द्यायचं। आता हे सर्व मी मिक्सरला काढून घेते दूध याचं। हे बघा, हे आपला मिक्सरमध्ये दूध काढून झालेलं आहे खोबऱ्याचं। आता मी हे कॉटनच्या कापडाने गाळून घेणार आहे। आता गाळल्यानंतर हा चोथा राहिला ना, याच्यातही थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून हा एकदा परत आपण मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे त्यात राहिला जेवढा अर्क असेल तो पण निघून जातो। हे बघा, हे असं दूध काढून आपलं तयार आहे। आता यात आपल्याला कोकम आगळ टाकायचं, साखर, साखर आपल्याला चवीनुसार टाकायची, कमी आवडत असेल तर कमी टाकायची। मीठ, हे बघा किती सुंदर कलर आला आहे। आता आपल्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आपली थंडगार अशी सोलकढी, पित्तशामक, त्याच्याने पित्त वगैरे होत नाही, खूप थंड असते। आपण नक्की करून बघा, खूप छान होते। आता मी सर्विंग बाउलमध्ये काढते। आपली सोलकढी रेडी आहे। आपण कोथिंबीर टाकून घेतली। आपली सोलकढी रेडी आहे, नक्की आपण करून बघा। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।